नमस्कार मित्रांनो, VWGK मराठी या लोकप्रिय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा देताना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, अभ्यासक्रम इत्यादी गोष्टींची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, आपण आज महाराष्ट्र कृषी सेवक सराव प्रश्नपत्रिका व त्याची उत्तरे बघणार आहोत. तर चला मग प्रश्नाला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, कोकण कृषी विद्यापीठाने अतिशय लहान कोय असलेली आंब्याची कोणती जात विकसित केली आहे? तर खाली 4 पर्याय आहेत. पर्याय ए सिंधू, पर्याय बी राजापुरी, पर्याय सी रत्ना आणि पर्याय डी हापूस. तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सिंधू. कोकण कृषी विद्यापीठाने अतिशय लहान कोय असलेली आंब्याची सिंधू ही जात विकसित केली आहे. बघूया आता पुढील प्रश्न. नाफेड खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर खाली 4 पर्याय आहेत. पर्याय ए शेती सुधारणा, पर्याय बी कुटीर उद्योगांना उत्तेजन, पर्याय सी पशुसंवर्धन आणि पर्याय डी शेतीमाल विक्री. तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी शेतीमाल विक्री. बघूया आता पुढील प्रश्न. खालीलपैकी कोणत्या पिकाकरिता इक्रिसाट तंत्राचा अवलंब केला जातो? तर खाली 4 पर्याय आहेत. पर्याय ए मका, पर्याय बी ज्वारी, पर्याय सी भुईमूग आणि पर्याय डी बाजरी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भुईमूग. भुईमूग या पिकाकरिता इक्रिसाट तंत्राचा अवलंब केला जातो. वळूया आता पुढील प्रश्नाकडे. चौपदरी घडी यातील विशेषणाचा प्रकार कोणता? तर पर्याय ए आहे गणवाचक संख्या विशेषण, पर्याय बी क्रमवाचक संख्या विशेषण, पर्याय सी आवृत्तीवाचक संख्या विशेषण आणि पर्याय डी पृथकत्ववाचक संख्या विशेषण. तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आवृत्तीवाचक संख्या विशेषण. चौपदरी घडी यातील विशेषणाचा आवृत्तीवाचक संख्या विशेषण हा योग्य पर्याय आहे. बघूया आता पुढील प्रश्न. मिरो ऑर्चर्ड ही लागवड पद्धत कोणत्या फळपिकात प्रचलित आहे? तर पर्याय ए आहे डाळिंब, पर्याय बी नारळ, पर्याय सी काजू आणि पर्याय डी पेरू. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नारळ. मिरो ऑर्चर्ड ही लागवड पद्धत नारळ या पिकाकरिता प्रचलित आहे. पुढील प्रश्न आहे. फांद्या वाकवणे ही पद्धत कोणत्या फळझाडासाठी वापरली जात असे? तर खाली 4 पर्याय आहेत. पर्याय ए सीताफळ, पर्याय बी चिकू, पर्याय सी आवळा आणि पर्याय डी पेरू. तर यापैकी याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पेरू. फांद्या वाकवणे ही पद्धत पेरू या फळझाडासाठी वापरली जात असे. वळूया आता पुढील प्रश्नाकडे. जास्त पावसाच्या प्रदेशात शेतीसाठी खालीलपैकी कोणत्या जातीचा बैल हा उपयुक्त ठरतो? तर खाली 4 पर्याय आहेत. पर्याय ए सिंधी, पर्याय बी देवणी आणि पर्याय सी खिलार, पर्याय डी डांगी. तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डांगी. जास्त पावसाच्या प्रदेशात शेतीसाठी डांगी या जातीचा बैल उपयुक्त ठरतो. बघूया आता पुढील प्रश्न. फळपिकांना उपद्रव देणाऱ्या पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी कोणत्या जैविक घटकाचा वापर केला जातो? तर खाली 4 पर्याय आहेत. पर्याय ए व्हर्टिसिलियम लेकॅनी, पर्याय बी हेलिओकिल, पर्याय सी ट्रायकोग्रामा आणि पर्याय डी टायकोडर्मा. तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए व्हर्टिसिलियम लेकॅनी. फळपिकांना उपद्रव देणाऱ्या पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी व्हर्टिसिलियम लेकॅनी या जैविक घटकाचा वापर केला जातो. पुढील प्रश्न आहे. राज्यपाल म्हणून नेमणूक होण्यासाठी कमीत कमी किती वर्ष वय पूर्ण असणे आवश्यक आहे? तर खाली 4 पर्याय आहेत. पर्याय ए 18, पर्याय बी 25, पर्याय सी 35 आणि पर्याय डी 30.
तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 35. राज्यपाल म्हणून नेमणूक होण्यासाठी कमीत कमी 35 वर्ष वय पूर्ण असणे आवश्यक आहे. वळूया आता पुढील प्रश्नाकडे. प्रश्न 10वा. दरमजल या शब्दाचा समासास प्रकार ओळखा. तर पर्याय ए आहे तत्पुरुष, पर्याय बी द्वंद्व, पर्याय सी बहुव्रीही, पर्याय डी अव्ययीभाव. तर यापैकी याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अव्ययीभाव. दरमजल या शब्दाचा समासास अव्ययीभाव हा प्रकार आहे. तर आता पुढील प्रश्न आहे डाळिंबावर आढळणाऱ्या अतिशय घातक रंग कोणता. तर खाली 4 पर्याय आहेत. त्यातील पर्याय ए बोकड्या, पर्याय बी घुबड्या, पर्याय सी तेल्या आणि पर्याय डी भुरी. तर यापैकी याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तेल्या. बघूया आता पुढील प्रश्न. भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते. तर खाली 4 पर्याय दिले आहेत. तर त्यातील पर्याय ए पंजाबराव जवाहरलाल नेहरू, पर्याय बी पंजाबराव हृदयनाथ कुंजर आणि पर्याय सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर यापैकी याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. वळूया आता पुढील प्रश्नाकडे. टरबूजाची कोणती जात बिनबियांची आहे. तर खाली 4 पर्याय आहेत. पर्याय ए पुसा बेदाना, पर्याय बी अर्का माणिक, पर्याय सी शुगर बेबी आणि पर्याय डी अर्का ज्योती. तर यापैकी याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पुसा बेदाना. टरबूजाची पुसा बेदाना ही जात बिनबियांची आहे. वळूया आता पुढील प्रश्नाकडे. HNPV कीटकनाशक कोणत्या किडीच्या नियंत्रणासाठी वापरतात. तर खाली 4 पर्याय आहेत. पर्याय ए घाटे अळी, पर्याय बी खोडकिडा, पर्याय सी खोडमाशी आणि पर्याय डी फळमाशी. तर यापैकी याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए घाटे अळी. HNPV कीटकनाशक हा घाटे अळी या किडीच्या नियंत्रणासाठी वापरतात. बघूया आता पुढील प्रश्न. खिरणी हा रूटस्टॉक कोणत्या फळझाडांचे कलम करण्यासाठी वापरतात. तर खाली पर्याय ए चिकू, पर्याय बी पेरू, पर्याय सी आंबा आणि पर्याय डी मोसंबी. तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चिकू. खिरणी हा रूटस्टॉक चिकू या फळझाडांसाठी कलम करण्यासाठी वापरतात. बघूया आता पुढील प्रश्न. काळ्या रंगाच्या जमिनी कोणत्या खडकापासून तयार झालेल्या आहेत. तर खाली 4 पर्याय दिले आहेत. पर्याय ए लाईम रोल, पर्याय बी ग्रॅनाइट, पर्याय सी बेसॉल्ट आणि पर्याय डी सँडस्टोन. तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बेसॉल्ट. काळ्या रंगाच्या जमिनी ह्या बेसॉल्ट खडकापासून तयार झालेल्या आहेत. पुढील प्रश्न आहे कोण या शब्दाची जात ओळखा. तर खाली 4 पर्याय आहेत. पर्याय ए क्रियापद, पर्याय बी विशेषण, पर्याय सी क्रियाविशेषण आणि पर्याय डी सर्वनाम. तर यापैकी याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सर्वनाम. वळूया आता पुढील प्रश्नाकडे. डॅडॅश याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. तर पर्याय ए आहे लॉर्ड मिंटो, पर्याय बी लॉर्ड रिपन, पर्याय सी लॉर्ड मेकालो आणि पर्याय डी लॉर्ड कर्झन. तर यापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लॉर्ड मेकालो. लॉर्ड मेकालो याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. तर मित्रांनो, यासारख्या परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वाची प्रश्न व त्याची उत्तरे बघण्यासाठी VWGK मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा.